जसं आलं त्या दिशेला ना आपले गायकर या सगळ्या गोष्टी लागून देणार नाही धक्का जसं कर्जाचं आहे तसं फीचा जनावर वाहून गेली पोटातलं पाणी सगळं काही नाही. मीडियावाले पण तुमच्यासाठी चाललेले आहेत, आपण सगळ्यांना सांभाळून घेऊ. मी आता तुमच्याशी बोललो की नाही, ठीक आहे, सगळ्यांना हे करू. मला आता मगाशी हे पण सांगितलं, गुरं पण वाहून गेले. आपली जे आहेत पशुधन आहेत त्यांना खायला घायला काय नाही. गंजी वाहून गेली, सगळं वाहून खांदू मला कळलं साहेब तुमचे ऐका. तुमचे आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणजे ओमदादा आणि कैलास दादा साहेब दादा हाय काम आला नाही. आमच्या डोळ्यातून पाणी यायला लागले साहेब. त्यावेळेला आम्हाला आठवण आहे, तुम्ही 50,000 रुपये तातडी निर्णय घेतला होता आणि तुम्ही एकमेव मुख्यमंत्री असे होऊन गेला तुम्ही आला की आम्हाला सर साहेब दीर भेटलाय आम्हाला. तू बाजूला तर नाही दिन ना टेबल लक्ष ठेवतो फक्त फ्रेम घे फ्रेम मदतीची मोठी अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर बोलून दाखवली आहे. मोठ्या प्रमाणात संकट आलंय, यातून सावरायचं कसं असा सवाल देखील त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर बोलून दाखवलाय. उद्धव ठाकरे सध्या धाराशिवच्या या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत. इरकुट गावात ते सध्या दाखल झालेत, शेतकऱ्यांसोबत संवाद साधतायत आणि हे संवाद साधतानाच कोणतंही वेडवाकडं पाऊल उचलू नका, कोणी असा निर्णय घेत असेल तर त्याला सावरा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी या शेतकऱ्यांना केलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.